राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। संतोष देशमुख यांची हत्या खंडणीतूनच झाली आणि वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार होता असा आरोपपत्रातून समोर आले। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे। सीआयडीच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख आरोपपत्रात केलाय। सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक 2 वर विष्णू चाटेचा उल्लेख आहे। त्यानंतर इतर आरोपींची नावे आहेत। अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं आरोपपत्रात म्हटलंय। खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती आणि 6 तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असं आरोपपत्रात नमूद केलंय। संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। वाल्मिक कराडचे सर्व प्रकरण घडून आणलं वाल्मिक कराडनं आणि या प्रकरणामध्ये आणखी तपास करण्याची गरज आहे। पोलिसांची ही चौकशी व्हायला हवी असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। भास्कर जाधव यांच्या गळ्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे नाव जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही हक्क सांगणार। विधानसभेला ठाकरे गटाचं संख्याबळ 20 होतं। नियम कायद्याची अध्यक्षांना चाड असेल, पक्षनेता नेमतील असं खासदार संजय राऊत म्हणाले। संवेदनशील प्रकरणामध्ये बोलताना काळजी घ्या असं म्हणत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची कान टोचले। माझ्यासकट सर्वांना सबुरीचा सल्ला दिलाय अशी माहिती अजित पवारांनी दिली। स्वारगेट बस स्थानकामध्ये तोडफोड करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिला आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार असं अजित पवार म्हणाले। नांदेडमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला। 10वीच्या पेपर दरम्यान सर्रास कॉपी पुरवली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला। नांदेडच्या नायगावमधील जनता हायस्कूलचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। पेपर सुरू असताना दुकानाच्या शेडवर चढून काही युवक कॉपी पुरवत असल्याचं व्हिडिओत दिसतंय। आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 रुपये झाली, तर मुंबईमध्ये 1755 रुपये झाली आणि घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। आजपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलच चढवता येणार आहे, तर शनी भक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेलच वाहण्यास परवानगी देण्यात आली आहे। दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचं तेल विकण्याची सक्ती करण्यात आली आहे। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे रस्त्यांचे जाळे वाढणार आहे। ही कामं जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी जंक्शन टू जंक्शन पद्धतीनं झाली पाहिजे असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले। देशातील सर्व विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CUET-PG 2025 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालंय। 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार आहे। गोंदियाच्या गोरेगावमधील बोळुंदा गावात पाळीव प्राण्याच्या विष्ठेचा प्रत्यय देणारी घटना समोर आलेली आहे। अंगणात उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर अस्वलानं अचानक हल्ला केला। दरम्यान अशातच पाळीव कुत्र्यानं अस्वलावर हल्ला केला आणि त्याला पळवून लावलं आणि आपल्या मालकाची सुटका केली, त्यामुळे पाळीव प्राण्याच्या निष्ठेचा या ठिकाणी दर्शन झालं। धाराशिवमध्ये शनिवार रविवारी जिल्हा परिषदेचे कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलाय। अखर्चित निधीच्या खर्चासाठी सुट्टीच्या दिवशी कामकाज सुरू असल्याची चर्चा रंगलेली आहे। दरम्यान वर्षभर अधिकाऱ्यांनी काय केलं असा प्रश्न सामान्य नागरिकांनी विचारला। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या पाणलोट क्षेत्र घटक यात्रेला सुरुवात झाली। खासदार स्मिता वाघ यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 40 गावांमध्ये 61 कर्तृत्ववान व्यक्तींचा
सन्मान करण्यात आला। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सत्कार मूर्तींना सन्मानित केलं। धरणगाव बसस्थानक आवारात दारूच्या बाटल्या आढळल्यानं शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या। बसस्थानकाच पाहणी केल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला, तर तात्काळ परिसरामध्ये स्वच्छता करावी आणि पोलिसांचा बंदोबस्त द्यावा अशी मागणी त्यांनी केली। अमरावती जिल्ह्यातील मोसरी बसस्थानक शौकीनांचा अड्डा बनलेला आहे। बसस्थानक परिसरामध्ये कॉन्डोम आणि दारूच्या बॉटल सापडल्या, त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महामार्गाच्या चौपदरीकरणातील महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या वळण रस्त्यावर तरसोद इथल्या रेल्वे मार्गावर पूल बांधण्याचं काम सुरू झालंय। येत्या 6 दिवसात 200 पेक्षा जास्त कामगार काम करणार आहेत। पैठणमध्ये नाथषष्ठी आढावा बैठक संपन्न झाली। नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये अशा सूचना आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिलं होतं, पण गोंदिया जिल्ह्यातील 1,52,000 शेतकऱ्यांना अद्यापही बोनस न मिळाल्यानं त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। साताऱ्यामध्ये उदयनराजेंनी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लहान मुलीसोबत गप्पा मारल्या आणि तिला चॉकलेट दिलं। हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजेंनी मुलीसोबत फोटो सेशनही केलं। धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात गहू, मका याबरोबरच शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची लागवड केली आहे। कमी पाण्यामध्ये दादरचं चांगलं उत्पादन येत असल्यानं शेतकऱ्यांनी दादर ज्वारी लावणं पसंत केलं। बीड शहराजवळील पालवण इथल्या वन विभागाच्या डोंगरावर 40 एकरात सह्याद्री देवराई प्रकल्प उभारण्यात आलाय, मात्र मागील 1.5 वर्षापासून पाणी नसल्यानं झाडं सुकू लागली आहेत। भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान 3 दिवस विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर आजपासून 3 मार्चपर्यंत हा ब्लॉक असेल। धुळ्यातील कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठवण्यात आलाय। कचरा डेपोला रोजच आग लागते, त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट आणि वायू प्रदूषण होत असल्यानं नागरिक हैराण झाले। खासदार ओमराजे निंबाळकर यांचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात ओमराजे निंबाळकर यांनी ओ मेरे दिल के चैन हे गाणं गायलं। वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीजवाई कांद्याची शेती केली जाते, मात्र यावर्षी कांद्याच्या पिकावर परागीकरणासाठी मधमाशाच येत नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। पण यावर मात करत शेतकऱ्यांनी कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग केला। वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिलं जातंय, मात्र मागील 3 वर्षांपासून पालिकेनं पाटबंधारे विभागाला पाण्याचा कर दिलेला नाही, त्यामुळे पालिकेकडे 5.6 कोटींचा कर थकलाय। या प्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कारवाई करण्यात येईल। अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे मागील 3 महिन्यांपासून झालेलं नाहीये, त्यामुळे 3 महिन्यांपासून कर्मचारी आर्थिक संकटात सापडले। शेअर मार्केटमध्ये 15 लाखांचं नुकसान झाल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नाशिकमधील युवकानं अंगावर पेट्रोल टाकून स्वतःचं आयुष्य संपवलं। या घटनेमध्ये युवक 90% भाजला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लागून असलेल्या गावात खडकपूर्णा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात रांजण खडगे निर्माण झाले। या रांजण खडग्यांमुळे लोणारच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे। बीडच्या आर्वीमधील युवक हे जलजीवन पाणी पुरवठा योजनेसाठी टॉवरवर चढले। 3 कोटींची योजना मंजूर झालेली असताना काम होत नसल्यानं युवकांची शोले स्टाईल आंदोलन पाहायला मिळालं। बिहार बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार इथं महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये द्या या प्रमुख मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा इथं बौद्ध अनुयायांनी आंदोलन केलं आणि तहसीलदारांना निवेदन दिलं। 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना जनसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या वतीनं तारा भवाळकर यांना हा पुरस्कार देण्यात आला। या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला।
दरम्यान या अपघातानंतर स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले, तर संतप्त नागरिकांनी माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करत स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली। रेड्यांच्या टकरीवर बंदी असताना जालन्यामध्ये रेड्यांच्या टकरी लावण्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झालाय। दौंड तालुक्यातील यवतमध्ये कंपनीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली। दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलं। नंदुरबारमध्ये दारूची अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे। विसवाडीच्या डोगेगाव मार्गे दारू गुजरातला नेली जात होती। या प्रकरणी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील जिंती रोड रेल्वे स्थानकाजवळ केके एक्सप्रेसनं एका आरपीएफ जवानाला उडवलं। पेट्रोलिंग करत असताना रेल्वेची धडक झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ इन्स्टा अकाउंटवरून प्रसारित केल्यानं पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। अटक केलेला आरोपी हा अल्पवयीन आहे। या युवकाला अटक केल्याची माहिती समजताच शिवप्रेमी पोलीस स्थानकाबाहेर जमले। त्यांनी या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। नाशिकमधील मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला। यावेळी तरुण मुला-मुलींना 100 ते 200 रुपयामध्ये रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता। तर या कॅफेमध्ये मुलं अश्लील चाळे करताना आढळल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। जळगाव जवळील ममुराबाद फार्मसी महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वाहनानं जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडमध्ये शिव सुझुकी शोरूममधून मॅनेजरला गावगुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली। आगीमध्ये कंटेनर जळून खाक झाला, तर ड्रायव्हर आणि क्लीनर काही प्रमाणात भाजले गेले। वर्ध्यात मागील काही महिन्यांपासून जुगार आणि दारू विक्री मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत सट्टापट्टीचा जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे। दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय। घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे खाडी किनारी असलेल्या कांदळवनाची आणि जैवविविधतेची पाहणी केली। कांदळवनाचे जतन कशा प्रकारे करता येईल याचा आढावा नाईकांनी घेतला। पुण्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं अधिवक्ता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। नामदेव ढसाळ यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झाला। पालघरच्या वाड्यामध्ये MIDC मध्ये एका खासगी कंपनीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्वारगेटमधील घटनेच्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीनं शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधून निषेध करण्यात आला। यावेळी महिलांची सुरक्षेबाबत गांभीर्यानं घेण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। महिलांची सुरक्षा गांभीर्यानं घ्या या मागणीसोबतच शासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली।